अंबाजोगाई शहरामध्ये असणारा एकंडा बुरुज हा आपण पाहण्यासाठी आलो आहे, जो या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आपणाला पाहायला भेटतो। आपण शहरामध्ये आल्यानंतर आपणाला खोलेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या बाजूला हा एकंडा बुरुज आहे। या ठिकाणी समोर माहिती दिली आहे या बुरुजाबद्दलची सर्व, ती आपण स्किप करून जरूर वाचावी ही एक विनंती। आपणाला प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंती नगर ही अंबाजोगाईची ओळख होती। निजामाच्या काळात या गावचे नाव बदलून मुमिनाबाद ठेवले होते। बीड जिल्ह्यातील जयंती नदीच्या काठावर वसलेले हे शहर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांशी रस्त्याने जोडले आहे। अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते। मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबेजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। अंबेजोगाईतील योगेश्वरी देवी महाराष्ट्रातील अनेक जणांची कुलदैवता असल्याने भाविकांचे ते सतत वर्दळ असते। पण याच भागात असलेला हा एकंडा बुरुज कोणाला माहिती नाही। दूरवर टेहळणी करण्यासाठी असलेली ही वास्तू अंबेजोगाईचा बुरुज म्हणून ओळखली जाते। बीड शहरामधील खोलेश्वर मंदिराच्या बाजूला खोलेश्वर मंदिर आहे व त्याच्या बाजूला असा हा भव्य दिव्य बुरुज आहे, एकंडा बुरुज। याचं ऐतिहासिक महत्त्व खूप आहे। हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या वेळेस या बुरुजावरून सर्व गावाला रेडिओमार्फत माहिती देण्यात येत असे। मंदिरासमोर असलेला हा एकंडा बुरुज दूरवर टेहळणी करण्याकरिता बांधला गेला। या वास्तूविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही। काहींच्या मते हा बुरुज 13व्या शतकातील देवगिरीचा राजा सिंगम याचा सेनापती खोलेश्वर याच्या काळातील असून भिल्लम यादवाचा पुत्र जैतुकी उर्फ जैत्रपाल काही काळ अंबाजोगाई येथे वास्तवात असताना ही गडी बांधली गेली, त्यामुळे हा बुरुज जैत्रपालाची गडी म्हणून देखील ओळखले जाते। गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण 35 फूट उंच असून या बुरुजाच्या आत एक मोठे कोठार होते। या कोठारातूनच बुरुजाच्या माथ्यावर जाण्याचा मार्ग होता। या कोठाराची पर्यायाने आता पडझड झाली आहे व तळातील भाग पूर्ण नष्ट झाला आहे। जे मंदिर आहे खोलेश्वर महादेव मंदिर, त्याच्या इथं शिलालेख पाहिला तर खूप मोठा शिलालेख असा आपल्याला संस्कृत भाषेतील पाहायला भेटतो। मंदिरामध्ये जाऊ आपण आता। खोलेश्वर महादेव मंदिर अंबेजोगाईमधील, जर आपण ह्या बाजूचं जर व्यवस्थित पाहिलं तर हे आपले नारायणेश्वर मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये श्रीमंत आपणाला कमानीच्या चौकटीवर पाहायला भेटतं, तसंच याही ठिकाणी आहे। या ठिकाणी छोट्या मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात पिंडी ठेवलेल्या आहेत। आणि आपला बुरुज त्या ठिकाणी खोलेश्वर महादेव मंदिर अंबेजोगाई। बुरुजाची पाठीमागची बाजू, या ठिकाणी आपणाला थोडीशी कसरत करून आपण वरती जाऊ शकतो।